बघत आहात आपले बदलापूर पूर्व परिसरामध्ये भाजी विक्रेत्यांवरती कोळगाव बदलापूर नगर परिषदेची अतिक्रमण कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। याच दरम्यान आपण जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये या भाजी विक्रेत्यांचं देखील नुकसान केलेलं आहे। म्हातारी बाई आहे नाही ऑपरेशन केलं तिथं मला ढकलून यांच्या अंगावर पूर्ण गाडी खालती पाडलंय बघा यांचं ऑपरेशन बघा मला तो सेलवाला घडवून पाडला ढकलून दिलं नाही कोण दाखवू आम्हाला जागा दिली तर कशाला मला घडी उठवतात सरकारचा माल नुकसान करतात असं डोकं आपलं तो मारलाय ढकलून तो पाडलाय माल भरून घेऊन जायचा माल भरून द्यायचा फेरीवाल्यांवरती कारवाई सुरू आहे। मात्र याच दरम्यान खूप मोठी हातापाई जी आहे ती होताना मार 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 हात धरून मार मला ढकलून तो माणूसने मारलाय ढकलून पाडलाय बघा मला ऑपरेशन झालंय मला ढकललाय पकडत नाही कष्ट करून आपण हा प्रकार बघत आहोत की या ठिकाणी अनेक फेरीवाल्यांचं जे आहे माल घेतात माल भरतात लोक आम्हाला जागा दिली ना आम्हाला सांगा तुम्हाला जागा कोणी दिली? सीओ साहेबांना दिली आमच्या सगळे अर्ज इकडे लेखी निवडून आमची आज माझा 50,000 माल घेतला मी मारा आम्ही मरायला पण बंद प्रत्येक टायमाला आमचा माल भरतात लोक गपचूप येऊन प्रत्येक टायमाला भरतात नगरचे लोक आम्हाला उठवायला बसले बोलतात उपासनला आमच्या पोराला नोकरी द्या नगरपालिकामध्ये मग आम्हाला उठवताना तुमच्याकडे काळे बाजारात सत्यपट्ट्याच्या धंद्यात आमचं कष्ट करून खातो ना चोऱ्या करून खातो आम्ही आम्हाला जागा कोणी दिलेली? आम्हाला सीओ साहेबांनी जागा दिली 2 वर्षे पहिले इथे आम्हाला जागा तुम्ही त्यांच्यावर आरोप कशावरून करतायत ते तुम्हाला का जागा देतील? आम्हाला पट्ट्या मारून तिथं पुढे बसवलं होतं आम्ही उठवलं आम्हाला मोबाईल 16,000चे मोबाईल माझ्या थैलीमध्ये 15,000 होता तर ढकलून मला असं पाडला सगळे गेले मोबाईल बघा तो नगरपालिका मला ढकलून पाडलाय आपण सध्या इथे बघतोय की हा गोंधळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर कोळगाव बदलापूर नगर परिषदेनेच यांना इथे जागा तुम्हाला जागा कोणी दिली इथे? नगरपालिकाने काय बोललेले नगरपालिका? इथं जागा दिले होते आम्हाला आणि आम्ही आरामात राहा तुमच्या हाताला लागले मागे थांबा तुम्ही हाताला लागले मला ढकलला येतो होतो ना ऑफिसला आम्ही गेलो मीटिंग होती आता 8 दिवस पहिले त्यांनी आम्हाला बोलले पसारा कमी करा तर आम्ही केले आता 2-4 दिवस झाले शिवसाहेबांनी लेखी दिली मला लेखी दिलेला आहे ना लेखी पुरा लिहिल्या दादाकडे आहे तिथं नगरपालिकात पण दिलेले येईल ना दादा सगळ्याकडे दिले ते लोक बोलले पर्याय जागा द्या परत आम्ही इथे बसलो तुम्ही मार्केट बांधून द्या ना जागा द्या ना आता आमची मीटिंग झाली आम्ही कर्ज काढून माल आणतो 50-50 हजाराचा माल टाकलं आमच्या लेकरा नवऱ्या नाही काय नाही आम्हाला कोण पोचणार आमच्या पोराला काम आहेत का आम्ही लोक रस्ते म्हणतो तुम्ही काय बोलू नगरपालिका जागा द्या बोलणार तुम्हाला जागा देणार ना तेव्हा आम्ही जाणारच होतो आपण बघतोय की ही धावपळ जी आहे इथे पाहायला मिळते अनेक प्रमाणात धंदेवाल्यांचे नुकसान करतात हे लोक धंदेवाले कुठे जाणार
धंदेवाल्यांना पोट नाही का? तर हा जो काही प्रकार आहे तो इथे पाहायला मिळतोय आपल्याला. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना स्वतः सीओ साहेबांनी लेखी स्वरूपात लिहून दिलंय, मग तरीही हा प्रकार का? जर त्यांना लेखी स्वरूपात लिहून दिलेला आहे तर मग तरीही हा प्रकार का? तुम्हाला परमिशन दिली आहे का? पवार साहेबांनी आम्हाला लेखी दिलेली आहे की तुम्हाला ज्या टायमाला तुम्ही जागा जोपर्यंत तुम्हाला जागा देत नाही. आमचं सर्वे झाले 2019 मध्ये, आमच्या नावं नगरपालिकेमध्ये नोंदणी आहे. आम्हाला काय बोलले, तुम्ही ज्या टायमाला तुम्ही तात्पुरती जागा घ्या, ज्या टायमाला मार्केट बांधून देईल त्या टायमाला आम्ही तुम्हाला इथं उठू. तुम्ही थेट सीओ साहेबांवर आरोप करता, तुमच्याकडे लेखी आहे का? आहे लेखी आमच्याकडं. तुम्हाला याच ठिकाणी त्यांनी जागा दिली आहे? हो, हीच दिली आम्हाला जागा. आता ते काय ही बोलतात? ही लाईन दिली, या लाईनच्या पुढे यायचं नाही. आज जवळजवळ 8-10 दिवस झाला आम्ही लाईनच्या पुढे लावत नाही. तर हे लोक बोलतात नगरसेवक कोणता उपोषणला बसतात, त्यांनी तुमच्यावर कारवाई करायला लावली. कुठल्या नगरसेवक? कोण नगरसेवक आम्हाला माहित नाही. एक अधिकारी आता आम्हाला बोलला. कोण बोलले त्यांना विचारा. आपण जर इथे बघितलं मी गाडीला अडवणार. मी गाडी आम्हाला शिवसाहेब की त्यांना सीओ साहेबांनी सांगितलेलं आहे आणि एका साईडला इथे चाललंय की कारवाई होते आहे आणि गाडीच्या खाली जे आहे ते सध्याला फेरीवाले येत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इथून खूप काही माल जो आहे त्यांचा घेतलेला आहे. खरं तर पहिले तर परवानगी कोणी दिली, खरोखर याची चौकशी झाली पाहिजे. सर, ते बोलतायत त्यांना परमिशन दिली आहे तर तुम्ही तपास करा ना. आपण यांना उत्तर प्रश्न विचारतोय तर हे इथून कळ काढतात. दादा, सर, ते जर बोलतायत त्यांना परमिशन दिली तर तुम्ही चौकशी करा ना. मग सीओ साहेबांना तिकडं पण आता बोलतोय ते जर मीटिंगला गेले होते काही मागच्या टाळाला तुम्ही पण होते, निलेश दादा होता तर आमची मीटिंग घेतलेली. आम्हाला जागा द्या परत, तर इथे आम्हाला लिहून दे बसा म्हणून सगळं पेपर. तुम्हाला जागा देणं पण चुकीचं आहे स्टेशन परिसरात. मग त्यांनी जागा दिली तर त्यांना इथे बोलवा ना तुम्ही. त्यांनी कसं काय जागा दिली? यांना बघतवलं, यांना माल भरा. तुम्हाला दुसरीकडे तिथे जागा कशी दिली? आम्ही माल बोलले असतं भरा, तर आम्ही भरले असतं माल पण भरायला देत नाही. सर, ऐका ना, तुम्ही यांना जागा ज्यांनी दिली 60,000चा कर्ज काढून माल आणतो का? आमच्या नवऱ्या बसलेत का कमवणारे? आमच्या पोरं पण तुम्ही दुसरीकडे जागा मागा ना. हे स्टेशन परिसर आहे, तुमच्या बाजूने कोणी लढणार नाही. इथे बाबांनी लेखी देऊन दिली. जागा तुम्ही देणार आहे त्यांना. सध्या आपण जर बघत असू तर मुख्य प्रश्न म्हणजे यांना स्टेशन परिसरामध्ये जागा कोणी दिली आणि का दिली हा खूप मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय आणि त्यांचं खूप मोठं नुकसान जे ते होत आहे. परंतु जागा कोणी दिली यांना स्टेशन परिसरामध्ये, प्रश्न तिथून सुरुवात होते. सर, त्यांचं म्हणणं आहे नगर परिषदेने त्यांना जागा दिली नाही, पण तुम्ही इथे कारवाई करताना तुम्हाला माहिती पाहिजे ना. मला इन्स्ट्रक्शन आहेत मुख्याधिकारी. इन्स्ट्रक्शन आहेत परंतु ते आरोप करताय मुख्याधिकाऱ्यांवर. सगळं दिलं. जागा कोणी दिली तुम्हाला? मुख्य अधिकारीने. सर, आता याच्यावर बोला ना तुम्ही असं पळू शकत नाही. उत्तर द्या ना. काय बोलतात? मी काय म्हणतो, माझ्याबद्दल जे काय बोलायचं असेल ना ते मुख्याधिकारी. ते बोलतात त्यांच्याकडे लेखी आहे. मी जागेवर मला जे इन्स्ट्रक्शन आहे ते मी फॉलो करतो. मग एकच व्यक्ती दोन कारवाई मी करते का? तेच सांगतो, याच्या दोन्ही बाजू आहेत ना ते मुख्याधिकारी सांगू शकतात. मग त्यांना बोलवा ना दिलेले तुम्ही. मी नाही बोलू. अहो, इथे एखाद्याचा जीव जाईल, एक जण तुम्ही त्यांना जागा नंतर दुसरं जण कारवाई करणार. तर आपण सध्या इथे बघतोय की त्यांचं म्हणणं आहे की त्यांना नगर परिषदेने जागा दिली आहे आणि दुसऱ्या साईडनी नगर परिषदच त्यांच्यावर कारवाई करते. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे लेखी स्वरूपात सुद्धा लिहिलेलं आहे. मग नेमकं जागा कोण देतं आणि कारवाई कोण करतं, तर हा काय प्रकार सुरू आहे? याच्यामध्ये एखाद्याचा जीव जाईल. आपण सध्या जर बघत असाल तर खूप मोठा गोंधळ जो आहे तो इथे सुरू आहे. मग एकतर यांना ज्यांनी जागा दिली त्यांची चौकशी व्हायला पाहिजे, नाहीतर हे जर इथे या ठिकाणी अनधिकृतपणे बसलेले असतील तर या फेरीवाल्यांवरही कारवाई व्हायला पाहिजे. मला एक सांगा, हे रस्ता आहे, हे दुपारच्या बाहेर एवढे गाळे लागतात, ते भाडे खातात, त्यांचं काय? त्यांचं का तुम्ही उत्तर दिलं आजपर्यंत? बंदारमध्ये खाऊगल्लीचा आहात तुम्ही, किती लोक आहेत? एवढ्या ठिकाणी धंदे लागतात. हे लोक जागे देतात, हे लोक बाहेर येऊन लोकांना जागे देतात भाड्याने. आपल्यासारखं मराठी बसलं लात मारून हकलतात. आता जरी आपण बघत असू तर खरं तर इथे कारवाई होणं